we start to study new chapter, construction of single phase energy meter. In that, first we will study concept of electrical energy, definition of electrical energy. It is defined as the total power delivered over a period of time. तर एनर्जी इक्वल टू पॉवर इंटू टाइम. पॉवर म्हणजे व्होल्टेज इंटू करंट हे आपल्याला माहिती आहे. आता हे समेशन ऑफ पॉवर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम की किती वेळासाठी इतकी पॉवर अप्लाय केली, और पॉवर कंज्युम्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिकल एनर्जी. दोन्ही डेफिनेशन सारख्याच आहेत. इट इज डिफाइंड ॲज द टोटल पॉवर डिलिव्हर्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम और इट इज अ पॉवर कंज्युम्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिकल एनर्जी. आता ह्या डेफिनेशनवरनं हे समेशन करायचं आहे किंवा इंटिग्रेशन करायचं आहे हे सरळ साधं लक्षात आहे. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, मग ह्या इंटिग्रेशनला लिमिट दिलं 0 to टी. तर हे पॉवर म्हणजेच व्ही आय डी टी. तर हे इंटिग्रेशन म्हणजेच वर्क डन म्हणजेच एनर्जी. तर हेअर डब्ल्यू इज अ वर्क डन ऑर एनर्जी अँड पी पॉवर पी इक्वल टू व्ही आय वॅट्स. म्हणजे पॉवरचीच इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी टी घेतलेलं आहे, मात्र पी म्हणजेच व्ही आहे आपण इथं सबस्टिट्यूट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने ह्या डेफिनेशनवर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, वाय एनर्जी मीटर इज इंटिग्रेटिंग टाइप मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. तर एनर्जी मीटर इज इंटिग्रेटिंग टाइप ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट बिकॉज इट इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ एनर्जी विच बाय इंटिग्रेशन और समेशन ऑफ पॉवर सप्लाय for the particular time. It is integrating type of measuring instrument. आता आपण शिकणार आहोत कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ अ सिंगल फेज एनर्जी मीटर. कन्स्ट्रक्शन. आता या एनर्जी मीटर सिंगल फेजचे आपण दोन पद्धतीनं कन्स्ट्रक्शन शिकू. एक म्हणजे जुन्या पद्धतीनं जे कन्स्ट्रक्शन आहे त्याला आपण इंडक्शन टाईप एनर्जी मीटर असं समजूया, इंडक्शन प्रिन्सिपलवर चालणारं. आणि दुसरं जे आधुनिक आत्ता आपल्या घराबाहेर असेल ते इलेक्ट्रॉनिक टाईप एनर्जी मीटर किंवा डिजिटल असंही म्हटलं जातं. तर ह्या दोन्ही पद्धतीचे आपण कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग प्रिन्सिपल शिकणार आहोत. तर आपण या कन्स्ट्रक्शनमध्ये जे काय पार्ट आहेत ते कन्स्ट्रक्शन ऑफ सिंगल फेज एनर्जी मीटरमध्ये 4 बहुतांशी मेकॅनिझम महत्त्वाचे असतात. एक ड्रायव्हिंग सिस्टीम, दुसरी मुव्हिंग सिस्टीम, तिसरी ब्रेकिंग सिस्टीम आणि चौथी रजिस्टरिंग सिस्टीम. रजिस्टरिंग म्हणजेच रेकॉर्डिंग सिस्टीम. आता खालच्या फिगरमध्ये आपण इंडक्शन सिंगल फेज इंडक्शन टाईप एनर्जी मीटर बघतोय. हा ई सेपड एक इलेक्ट्रोमॅग्नेट आहे की ज्याच्यावर एक शंट कॉईल वाउंड केलेले. ह्या ई टाईपला शंट मॅग्नेट असं नाव दिलं. म्हणजे कॉईल गुंडाळली त्याला शंट कॉईल दिला. आता ही शंट का, तर ही व्होल्टेजच्या अक्रॉस आहे, म्हणजे व्होल्टेजला प्रोपोर्शनल फ्लक्स शंट मॅग्नेट तयार करणार. तर ही पहिली कॉईल. आता हे दुसरा खाली सी टाईप ऑफ एक इलेक्ट्रोमॅग्नेट आहे की ज्याच्यावर करंटच्या सिरीजमध्ये ही सेरीज कॉईल गुंडाळलेली आहे. तर ह्या लोडच्या सिरीजमध्ये म्हणजे याच्यातून करंट जाणार, करंटला प्रोपोर्शनल फ्लक्स सी टाईप मॅग्नेट तयार करणार आणि ई टाईप हा व्होल्टेजला प्रोपोर्शनल फ्लक्स तयार करणार. ह्या दोन्ही फ्लक्सेसला प्रोपोर्शनल किंवा टॉर्क इंड्यूस होणार आहे ह्या अल्युमिनियम डिस्कमध्ये. ही गोलाकार अल्युमिनियम डिस्क आहे. क्रॉस सेक्शनमध्ये आपल्याला हा फक्त एवढा आयताकृती पार्ट दिसतो, तर खरोखर ही गोलाकार आहे. तर ह्या दोन बेरिंग्समध्ये ही वाउंड केलेले अल्युमिनियम डिस्क आणि ती ज्यावेळी दोन्ही फ्लक्सेस इंटरॅक्ट होतील त्यावेळी पहिल्या फ्लक्समुळं इंड्यूस होणारा करंट दुसऱ्या फ्लक्सशी इंटरॅक्ट होईल आणि पहिल्या फ्लक्समुळे दुसऱ्या फ्लक्समुळे इंड्यूस होणारा सिरीज फ्लक्समुळे इंड्यूस होणारा करंट हा पहिल्या फ्लक्सशी इंटरॅक्ट होईल. असे दोन्ही फोर्सेसची ॲडिशन होऊन आपल्याला ह्या डिस्कवर फोर्स आणि म्हणून टॉर्क तयार होईल. पैकी दोन्ही फ्लक्सेसमध्ये थोडासा अँगल असणं गरजेचं आहे ऑपरेशनसाठी. तर हे कन्स्ट्रक्शन जे काय आपल्याला इथं रेकॉर्डिंग मेकॅनिझम जो लिहिला आहे तो दाखवलेला नाही आहे. तो म्हणजे इथं गिअर्स असे असतील की आपल्याला किती रिव्होल्युशन ह्या डिस्कचे झाले ते रेकॉर्ड होतील. आता पहिल्यांदा आपण ड्रायव्हिंग सिस्टीम बघूया या कन्स्ट्रक्शनमध्ये. The driving system of the meter consists 2 electromagnets. The core of these electromagnets is made up of silicon steel lamination. सिलिकॉन स्टील कशासाठी, तर हिस्टेरिसिस लॉस कमी करण्यासाठी आणि लॅमिनेशन्स कशासाठी, तर ईडी करंट लॉसेस कमी करण्यासाठी. म्हणजे कोअरमध्ये स्वतःमध्येच इंड्यूस्ड ईएमएफ होऊन
जी पॉवर लॉस्ट होणार आहे ती रिड्यूस करण्यासाठी आपण लॅमिनेशन्स आणि सिलिकॉन स्टील वापरलं. The coil of one of the electromagnet is connected across the supply and therefore carries a current proportional to the supply voltage. This coil is called as the pressure coil. The coil of the other electromagnet, that is C electromagnet, is connected in series with the load. This reads current through the load. म्हणजे current ला proportional flux तयार करेल. Consequently, the two electromagnets are known as series and shunt magnets respectively. Copper shading bands are provided on the central limb. आता कन्स्ट्रक्शन मध्ये असं इथं हे जो दिसतोय हा क्रॉस सेक्शन पार्ट हा कॉपर शेडिंग बँड आहे. कॉपर शेडिंग बँड्स आर प्रोव्हाइडेड ऑन द सेंट्रल लिंक. द पोझिशन ऑफ दिस बँड्स इज ऍडजस्टेबल. म्हणजे आपल्या हातात जसा आपण फ्रेंडशिप बँड टाकतो तसा कॉपरचा एक पट्टी किंवा चकती त्या सेंट्रल लिंबवर टाकलेली आहे. आता ही चकती पुढं मागं करू शकतो आपण. मनगटात जसं बँड पुढं मागं रिंग किंवा कड ऍडजस्ट करू शकतो तसं ते सेंट्रल लिंबवर ऍडजस्ट करू शकतो. तर ह्याचा फायदा काय? द फंक्शन ऑफ दिस बँड्स इज टू ब्रिंग द फ्लक्स प्रोड्यूस बाय द शंट मॅग्नेट एक्झॅक्टली इन क्वाड्रेचर विथ द अप्लाइड व्होल्टेज. आता हे जो अँगल मेंटेन करायचा आहे क्वाड्रेचर दोन्ही फ्लक्स मधला त्याच्यामुळे आपल्याला मॅक्झिमम टॉर्क मिळणार आहे. नंतर आहे दुसरी सिस्टीम मुव्हिंग सिस्टीम. आता ज्या दोन्ही फ्लक्समुळं इंड्युस्ड ईएमएफ मुळं डिस्क म्हणजे रोटेट होणार आहे ती रोटेट होण्यासाठीचा मेकॅनिझम म्हणजे मुव्हिंग सिस्टीम. दिस कन्सिस्ट ऑफ अन अल्युमिनियम डिस्क माउंटेड ऑन अ लाइट alloy shaft. This disc is positioned in the air gap between series and shunt magnets. दोन मॅग्नेटच्या मध्ये बेरिंग मध्ये अल्युमिनियम डिस्क रोटेट होईल अशी सिस्टीम तयार केली. The upper bearing of the rotor is a steel pin located in a hole in the bearing cap fixed to the top of the shaft. आता हे bearing cap fixed top of the shaft केली. The pivot is supported by a Zwill bearing. The counting or registering mechanism is also connected to the shaft. आता किती एक डिस्क ची एक फेरी झाली रिव्होल्यूशन तर वन काउंट करण्यासाठीचा रजिस्टरिंग मेकॅनिझम आपण सगळ्यात शेवटी त्याची फिगर आणि माहिती शिकणार आहोत. तर हे या मुव्हिंग सिस्टीमवरच रजिस्टरिंग मेकॅनिझम असणार आहे म्हणजेच रेकॉर्डिंग. तर तिसरी सिस्टीम ब्रेकिंग सिस्टीम. आता कुठलंही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जर मूव्ह झालं तर त्याला स्टॉप करण्यासाठीचा मेकॅनिझम पाहिजे आणि दोन्ही इक्वल झाल्यावर आपल्याला करेक्ट रीडिंग मिळणार आहे. अ परमनंट मॅग्नेट इज प्लेस्ड नियर द अल्युमिनियम डिस्क फॉर ब्रेकिंग मेकॅनिझम. आता इथं आपल्याला फिगरमध्ये असा सी टाईप मध्येच ही अल्युमिनियम डिस्क फिरते. म्हणजे ह्या गोलाकार डिस्कच्या कुठल्या तरी एका बाजूला सी टाईप ब्रेकिंग मॅग्नेट असणार आहे. दिस मॅग्नेट प्रोड्यूस इट्स ओन फील्ड. आता त्या परमनंट मॅग्नेटचं स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड असणार. वेन एव्हर द डिस्क मूव्ज इन द फील्ड. आता असं समजा की डिस्क म्हणजे कंडक्टर मूव्ज इन द फील्ड ऑफ दिस मॅग्नेट अँड अ ब्रेकिंग टॉर्क इज ऑब्टेन. आता हा अल्युमिनियम डिस्क ज्यावेळी ह्या परमनंट मॅग्नेट मध्ये रोटेट होईल त्यावेळी जो टॉर्क तयार होतो त्याच्यात त्यावेळी तो स्वतःच्या ज्या मोशननं फ्लक्स कट केला जातो त्या मोशनमुळे ईएमएफ इंड्यूस होतो आणि त्या एडी करंटमुळे मोटर प्रिन्सिपलनं जो टॉर्क तयार होईल तो ब्रेकिंग म्हणजेच आहे त्या मोशनला अपोजिट तयार होतो. म्हणजे ज्या मोशन म्हणजे जनरेटरला जसं लोड जोडल्यानंतर जनरेटरलाच अपोजिट टॉर्क ऍक्सलरेटिंग टर्बाईन ज्या दिशेने करत असते त्याच्या अपोजिट दिशेनं रिटार्डेशन टॉर्क जसा जनरेटरवर ऍक्ट होतो सेम म्हणजे तसंच्या म्हणजे जसं जनरेटरला बिहेवियर मिळतं आणि टर्बाईनला अपोजिशन होतं तसं सेम केस अल्युमिनियम डिस्क जनरेटर म्हणून ऍक्ट होईल त्या फ्लक्समध्ये परमनंट मॅग्नेट. मात्र त्याच अल्युमिनियम डिस्कमध्ये ब्रेकिंग टॉर्क तयार होईल. The position of this magnet is adjustable and hence breaking torque is adjusted by shifting this magnet. आता काही एरर्स झाल्या आणि रीडिंग पुढे मागं व्हायला लागलं तर आपल्याला ही मॅग्नेट ऍडजस्ट करता येतो. दिस मॅग्नेट इज कॉल्ड एज ब्रेकिंग मॅग्नेट. रजिस्टरिंग मेकॅनिझम. आता हा सगळ्यात शेवटचा मेकॅनिझम की आता रोटेशन झालं तर एक रोटेशन झालं 2 झालं 10 झाले तर आपल्याला हे 10 20 30 म्हणजे जसं आपली आकडेवारी आहे 1 ते 10 10 ते 100 असं ते काउंट करायसाठीचा हा मेकॅनिझम. इट रेकॉर्ड्स कंटिन्युअसली अ नंबर विच इज प्रोपोर्शनल टू द रिव्होल्यूशन्स मेड बाय द अल्युमिनियम डिस्क. अ सेरीज ऑफ रिडक्शन गिअर्स.
तर मेकॅनिकल मध्ये रिडक्शन गिअर्स, द पिनियन ऑन द शाफ्ट ड्राइव्स अ series of pointers. These pointers rotate on round dials which are equally marked with equal divisions. There are two types of registering mechanisms, the pointer type registering mechanism and cyclometer type registering mechanism. तर हा आहे मेकॅनिझम. याच्यात तुम्हाला हे म्हणजे हा 1/10 मेजर करतो, हा 1/100 पार्ट मेजर करतो, हा 10, हा 100, हा 10, तसं हे म्हणजे हे सगळे 1 किलोवॅट म्हणजे 1000 युनिट्स ज्यावेळी होईल काउंटिंग, त्यावेळी ह्याचं 1 ऍक्ट होणार म्हणजे 1 किलोवॅट आवर. तर हा सिरीज ऑफ रिडक्शन गिअर्स वर्किंग. As shown in the diagram, the disk is placed between the two electromagnets, म्हणजे series and shunt magnets. Eddy currents will be induced in the disk. आता eddy currents induce होतील, शंट मॅग्नेट मुळे इंड्यूस होतील आणि सिरीज मॅग्नेट मुळे म्हणजे दोन एडी करंट I1 I2 इंड्यूस होतील बाय टू फ्लक्सेस. दॅट इज फ्लक्स ड्यू टू प्रेशर कॉइल अँड फ्लक्स ड्यू टू करंट कॉइल, विच विल म्हणजे व्होल्टेजला प्रोपोर्शनल एक तयार होईल आणि करंटला प्रोपोर्शनल विल सेट अप टॉर्क ऑन द डिस्क विच इज प्रोपोर्शनल टू पॉवर कॉजिंग द डिस्क टू रोटेट. Therefore, deflecting torque is proportional to power, that is VI cos theta, and braking torque is proportional to speed, म्हणजे permanent magnetला proportion. For steady speed of disk, TD equal to TB. Therefore, multiplying both sides by time t, P into T, TD म्हणजेच काय power into time आणि TB म्हणजेच काय speed into time. Therefore, energy is proportional to number of revolutions of the disk in time t. म्हणजे आपण एनर्जीला प्रोपोर्शनल रिडिंग तयार केलं, रिव्होल्युशन्स, अशा पद्धतीने काउंटिंग एनर्जी आपल्याला शक्य झालेलं आहे.